आखाती देशातील युद्धांमुळे पेट्रोल डिझेलच्या साठ्यामध्ये कमतरता आली असून पेट्रोल डिझेल विक्री बंद होणार असल्याच्या अफवांनी सातारा शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी होऊ लागली आहे। दरम्यान पेट्रोल डिझेलच्या साठ्यांमध्ये कोणतीही कमतरता नसून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सातारा जिल्हा पेट्रोलियम असोसिएशनचे उपाध्यक्ष रितेश रावखंडे यांनी केले आहे। मी रितेश रावखंडे, रेणुका पेट्रोल पंप सातारा, उपाध्यक्ष सातारा जिल्हा पेट्रोलियम डीलर असोसिएशन। वास्तविक पाहता आता सकाळपासून पंपामध्ये प्रचंड गर्दी आहे। 2 चाकी गाड्या, लोक ज्यांना 100 रुपयाची गरज आहे ते 1000 रुपयाचं पेट्रोल भरतात। खरं पाहिलं तर अशी सिच्युएशन नाही आहे। आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीने आत्तापर्यंत एकही गाडी थांबवलेली नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे आजसुद्धा प्रचंड प्रमाणात स्टॉक उपलब्ध आहे। जो स्टॉक लोकांना अजूनपर्यंत 10 दिवस पुढे काय सातारामध्ये रोजच्या 2-2 गाड्या येत आहेत। म्हणजे असे पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही आहे। 4 पंपांवरती पेट्रोल संपलं म्हणून घाबरायची गरज नाही। फक्त एकच लक्षात घेण्यासारखं आहे की प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल कुणाला देणार नाही, एवढाच फक्त याच्यामध्ये एक पार्ट आहे। लोकल मीडिया याच्या बाबतीत आपणास सर्वांना माहिती द्यायची आहे की लोकांना खूपशा अफवा आल्या आहेत। कराडमध्ये बंद पडलेत पंप, कोल्हापूरमध्ये बंद पडलेत किंवा आसपास साताऱ्यामध्ये अशी बिलकुल परिस्थिती नाही आहे। लोकांनी या ज्वलनशील पदार्थाचा घरामध्ये साठा करू नये, हे फार विचित्र प्रकार आहे। आपण ह्या गोष्टींची गरज आहे तेवढंच वापरा, अजिबात त्याचा साठा करू नका। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।